असतील हे आपण सर्वांनी लक्षात. आणि दुसऱ्या बाजूला मला माझ्या बांधवांना हे सुद्धा सांगायचं आहे की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर नवीन प्रकरण सुद्धा सुरुवात झालेली आहे. ते पण आपल्याला सांगतो. आपल्याला माहिती असेल की परभणी ते मुंबई एक लॉंग मार्च निघाला होता की नाही? निघाला होता का? निघाला होता. तो मुंबईला पोहोचला का? नाही, मुंबईला पोहोचला नाही. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का? नाही. पण तो मोर्चा पण पोहोचला नाही. तर नक्की काय झालं? काही आपल्यातले दलाल स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ सूर्यवंशींसाठी एक लॉंग मार्च घेऊन परभणी ते मुंबई निघाले. जशी लोकांची संख्या मागे मागे पडत गेली, जसे पोलिसांचे टप्पे टोलवे ऐकायला लागले, जरा जिकडे पोलिसांची ड्रेनिंग करायला लागली, धटिंग करायला लागली किंवा पोलिसांची अंगावर घ्यायला लागलं, तेव्हा ह्या सगळ्यांची फाटली आणि हे मागे मागे चालायला लागले. आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणीमधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला पोहोचलाच नाही. आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची, बिंदास करा. तुम्हाला नेता व्हायचंय, बिंदास व्हा. तुम्ही चांगलं काम केलं तर वंचितमधनं तिकीट द्यायची जबाबदारी माझी. पण जर तुम्ही एका शहीदाच्या मयतीवरती तुमच्या दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखं तोडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आता एक नवीन वारं या देशामध्ये राजकारणामध्ये व्हायला. जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाली आणि जेव्हापासून आपण आंबेडकरवादाची ताकद परत एकदा महाराष्ट्रामध्ये उभे करून दाखवली, इथे सगळ्यांनाच आंबेडकरवादी बनायचं आता खूळ सुटलं. आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळीतला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू केलेलं आंदोलन मी चालू ठेवायचं हे विचार कशामुळे केला की माझ्या वडिलांना आजपर्यंत कोणासोबत अन्याय होऊ दिला नाही. हेच दिमागात ठेवून 32 दिवस आंदोलन केलं. वडील गेल्यानंतर चौथ्या दिवशीच रस्त्यावर आलो, त्या ग्राउंडवर बसलो, 32 दिवस बसलो. त्यानंतर आम्ही ठरवलं की आता लॉंग मार्च काढायचा काही शौक नव्हता. पण वडिलांना सुरू केलेलं आंदोलन हे थांबू द्यायचं नाही म्हणून आम्ही लॉंग मार्चचा निर्णय घेतला. लॉंग मार्चचा निर्णय घेतल्यानंतर परभणीमध्ये सुद्धा काही जणांनी आमच्यासोबत राजकारण करायला सुरुवात केली. राजकारण करायला बाप मिळाल्यानंतर कोणीच राजकारण करत नाही. आमच्या वडिलांनी 40 वर्ष दलाली केली नाही, कोणाला मॅनेज झाले नाही आणि आम्ही सुद्धा कधी जीवनात दलाली असे मॅनेजचे काम आम्ही करत नाहीत. पण काल सुजात दादा आंबेडकर यांनी भर सभेत आम्हाला सांगितलं की हे जे लॉंग मार्च निघाला होता तो मुंबईपर्यंत पोहोचला नाही, हे दलालाची टोळी आहे, हे मॅनेज झालेले आहेत. आदरणीय भैयाला मला सांगायचंय की आमचा लॉंग मार्च नाशिकपासून जेव्हा वापस आलता तेव्हा तुम्ही म्हणले, तेव्हा आम्हाला भरपूर जणांनी आमच्यावर टीका केली की लॉंग मार्च मॅनेज केला, लॉंग मार्च असा केला, लॉंग मार्च तसा केला, पैसे घेतले. आमच्या जिल्ह्याची पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर या आमच्या मागे लागल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यावर जेव्हा त्यांनी 5 जण सस्पेंड केले तेव्हा आम्ही नाशिकपाशी थांबलो. आमच्या काही मागण्या त्या ठिकाणी त्यांनी लेखी दिलं. पण तेव्हा लोक आम्हाला म्हणले की लॉंग मार्च मॅनेज झाला, लॉंग मार्चनं पैसे घेतले. जर लॉंग मार्चनं पैसे घेतले असते, मॅनेज झाला असता तर पुन्हा लॉंग मार्च 2 तारखेला नाशिकहून निघाला नसता. 1 रुपयाचं आमच्याकडे नियोजन नव्हतं. आम्ही भिकारी माणसं आहेत, आमच्याकडे पैसे नाहीत, काय नाही. आम्ही जयंत्या करायलोत, लोकांची गाडी, एकाचं डिझेल, असं आमचं चालू असते. आमच्या बापाने 1 रुपया कमवला नाही. आणि त्या ठिकाणी नाशिकहून 1 रुपया खिशात नसताना त्या गाडीवाल्याला याला आम्ही आमच्या शब्दावर त्यांना घेऊन आलो. त्यांना नाशिकपासून आम्ही निघालो आणि मोर्चा आम्ही घाटकोपरपर्यंत नेला. आम्ही थांबलो नाही. आम्ही आदरणीय सुजात दादा म्हणले की पोलीसवाल्याला घेऊन वापस आले. सुजात दादा आमच्या मुलुंड नाक्यापाशी जेव्हा आमचा मोर्चा आलता तर फक्त 100 जण आम्ही लॉंग मार्च मध्ये होतो.
आणि 1000 पोलीसवाले त्या ठिकाणी होते. एकही भीमसैनिक डगमगला नाही, एकही आमची भीमाची वाघीण डगमगली नाही. सगळ्या पोलीसवाल्यांना उत्तर द्यायला आम्ही तिथं खंबीर होतो. कोणताच नेता आमच्यापाशी त्या ठिकाणी आला नाही. माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी फोनवर बोलले आणि रामदास आठवले साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी त्या डीएसपीला बोलले. दुसरं कोणी आम्हाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आलं नाही. जेव्हा आम्ही परभणीत 32 दिवस आंदोलन करू लागलो तर वंचितचा एक कार्यकर्ता सुद्धा आमच्या आंदोलनात आला नाही. आम्ही जर लॉंग मार्च काढत असताना आमच्यासोबत सोमनाथची आई जालन्यापर्यंत, त्याचा भाऊ एक आला आमच्यासोबत. त्याच्यानंतर त्याच्या आईला सुद्धा आमच्याकडे येऊ दिलं नाही. सोमनाथच्या भावाला आमच्याकडे येऊ दिलं नाही. परभणीमध्ये वेगळा मोर्चा काढला. आम्ही फक्त सोमनाथला आणि विजय वाकोडे बाबाला न्याय देण्याचा प्रयत्न करू लागलो त्या ठिकाणी. आणि तुम्ही आम्हाला दलाल म्हणता, मॅनेज झाले म्हणता, यांना चपलीनं तुडवा म्हणता, यायला कुत्र्यासारखं मारा म्हणता. आंबेडकर चळवळ जर जीवन ठेवायचं काम आम्ही करत असू आणि ते जर चुकी असेल तर आम्हाला काय करा, तुम्ही फाशी देऊन टाका, मारून टाका. पण असे आरोप आमच्यावर लावू नका साहेब. कारण की बापासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. आम्हाला शोक नव्हता, मला काहीच माहित नव्हतं. एवढा संघर्ष माझ्या वाट्याला कधी येईल मला माहित नव्हतं. पण वडील गेल्यानंतर हा संघर्ष माझ्या वाट्याला आला आणि ते मी करू लागलो प्रामाणिकपणे. माझ्यासोबत तुम्ही मला नाही बोलले साहेब, तुम्ही त्या महिलांना बोलले. त्या महिलांचा अपमान झाला, ज्या महिला ज्यांचं काय घेणं देणं नाही, पण परभणीमध्ये वाकोडे साहेबाला सोमनाथ सूर्यवंशीला नाही भेटा म्हणून पायानं चलू लागल्या. 580 किलोमीटर महिला पायानं चालल्या. पायाला फोडा आले, पाय फुटले त्यांचे, काही जण चक्कर आले, एका बाईला हार्ट अटॅक आला. माझ्या हातावर गाडी गेली, त्याच दिवशी गाडी माझ्या अंगावर गेली असती तर बरं झालं असतं. असे शब्द ऐकायला मला आता भेटले तरी नसते. लॉंग मार्च हा फक्त न्याय देण्यासाठी आम्ही काढला होता. आम्ही 1 रुपया कोणाचा घेतला नाही. जर तुमच्याकडे पुरावा असेल तर एकाने तरी मला म्हणावं की एखाद्या आमदाराकडून, खासदाराकडून, मंत्र्याकडून पैसे घेतले किंवा काम घेतले किंवा काय घेतलं आणि मॅनेज झालो, हे जर तुमच्याकडे पुरावा असेल तर काय तुम्ही म्हणताल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण साहेब, आमचा लॉंग मार्च हा इमानदारीनं काढलेला, न्याय मागण्यासाठी काढलेला लॉंग मार्च होता. पहिल्या दिवशीपासून माझ्या वडिलांसोबत राजकारण सुरू झालं या ठिकाणी. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कुठं होते? जे परभणीचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी नेहमी वाकोडे साहेबाला विरोध केलेला आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मागण्यासाठी वाकोडे साहेब तयार होते. मुसलमान आणि दलित या ठिकाणचं समीकरण परभणीमध्ये बनलं होतं. पण त्या ठिकाणी परभणीच्याच काही फालतू लोकांना, वंचित बहुजन आघाडीची लोक एवढे बेकार आहेत परभणीमधले, मी तुम्हाला खरं सांगतो की त्या लोकांनी वाकोडे साहेबाबद्दल इतकं विष पेरलं त्या ठिकाणी की वाकोडे साहेबाला त्या ठिकाणी तिकीट दिलं नाही. जे लोक मॅनेज होतात त्याच लोकांना परभणीमध्ये आजपर्यंत तिकीट भेटलेलं आहे. आणि ते मॅनेज लोक होणार आहेत, आम्ही मॅनेज होणारे लोक नाहीत. आम्ही कोणालाच मॅनेज होत नाहीत. आम्हाला मॅनेज करायला चांगले बेजार झालते. जिंतूरपासून नाही तर परभणीच्या पहिल्या मुक्कामापासून, टाकळी कुंभकर्णपासून, पालकमंत्र्यापासून तर सगळे आमदार खासदार आम्हाला मॅनेज करायला तयार होऊ लागले. आमच्या मागे फिरू लागले, पण कोणाला आम्ही मॅनेज झालो नाहीत. बाबासाहेबाचे आम्ही लेकरं आहेत. आनंदराज आंबेडकर साहेब आणि माझा नेते आहेत आनंदराज आंबेडकर साहेब. मी रिपब्लिकन सेनेमध्ये काम करतो. आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही जेव्हा पोहोचलो चैत्यभूमीला,